परमपूज्य शंकर भारती स्वामी महाराज आणि परमपूज्य प्रवीणनाथ महाराज यांना नमन करून आजचं सत्र सुरू करण्याची परवानगी मागतो. आजच्या आपल्या सत्राचा विषय आहे देह साधनाचे साधन. म्हणजे देह हे बंधनाचे कारण नसून साधना आणि मोक्ष प्राप्त करण्याचे काय म्हणता. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी मी परमपूज्य शंकर भारती स्वामी महाराजांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. चालू आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजचं पहिलं सत्र. कालपासून सगळेजण मला सहन करत आहेत. हा रिपोर्ट माझ्यापर्यंत आला. काही जण रात्री झोपायला लागलं नाही म्हणा. बरोबर ना. काय कारण खूप पीडत आहे, खूप पीडत आहे, खूप मारत आहे. असं रिपोर्ट माझ्यापर्यंत आला. माहित नाही काय कसं आहे. आता हे माझ्या हातात सूत्र दिलेलं आहे. विषय खरं तर जो आहे देह साधनेचे साधन. आता देह हा प्रवचनाचा, व्याख्यानाचा आणि उपासनेत मार्गी असलेला आपल्या लोकांचा खरंच विषय आहे का? देह तर सगळ्यांना माहित आहे ना. काय देहाचं सांगावर स्वरूप आमच्या. मी अध्यात्मिक काही नाही, मी जनरल व्यवहारिक देहाचं स्वरूप विचारतो जे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण काय आहे स्वरूप आमच्या देहाचं? गीता म्हणते की असा एक पुरातन वृक्ष त्याची मुळं वरती आहे आणि फांद्या खाली आहे. ऊर्ध्व मूलं अधशाखा असा जो उल्लेख 15व्या अध्यायामध्ये सुरुवात आहे. एकच दोन एवढं सांगितलं कारण मी खूप जास्त अभ्यास केला नाही कोणत्या गोष्टीचा. त्याच्यामुळे ज्याचे मुळं उलटे आहे आणि वरती आहे आणि फांद्या खाली आहे हे गीता बोलते. आपला देह उलटा आहे का? आपले मुळं कुठे आहे? असा वृक्ष पाहिला आहे का ज्याच्या मुळं वरती आहे आणि फांद्या जमिनीला आहे, जमिनीकडे? कोणता वृक्ष असा? ते अश्वस्थ नाव घेतलंय. अश्वस्थ नावाचा वृक्ष म्हटलं आहे त्यांनी. मग पिंपळाचा वृक्ष असा आहे पाहायला आहे कोणी? असा कोणता? आता भगवंत बोलतात खोटं बोलणार नाही. त्याच्या स्वर्गात वृक्ष असेल तर माहित नाही, पण तो भूतलाचा उल्लेख केलेला आहे. स्वर्गातला उल्लेख केला नाही. ते स्वर्गाचं असतं ते स्वर्गात म्हटलं असतं. असा कोणता वृक्ष आहे ज्या वृक्षाचे मुळं उलटे आहे, म्हणजे वरती आहे आणि तो खाली आहे? ज्या फांद्या वरचं कसं खाली, खोड फांद्या सगळं खाली येते. असा कोणता वृक्ष आहे? बडाचं झाड. जर आपण त्याचा पारंब्या जरी मोजल्या इतक्या वेळ दोघं वेळ नका करत जाऊ. फिरायला गेले होते का? जाऊ दे चला. पारंब्या जे असतात त्या जरी त्याला फुटले ते वरती जातात का? गुरुत्वाकर्षणचा म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम आहे. ज्या ज्या गोष्टी येतील खाली जाणार, वरती जाणारच नाहीये. जडच आहे की ते सुद्धा पारंब्या पण. जड म्हणजे कोणते आहे नाही? वजनी आहे की नाही? काही नाही की वजन आहे त्याला, वेट आहे त्याला. 1 ग्राम असेल तो सुद्धा वस्तू खालीच येणार आहे. वड पण नाही. असा कोणता वृक्ष आहे? बोला की. मनुष्य कसा काय? मनुष्य वृक्ष आहे. संसार वृक्ष कोणी पाहिलाय? म्हणजे मुळं कुठे यायचे? वरती आहे का? कसे काय वरती? कोणत्या आहे मुळं वरती सांग? मग मुळं खालीच जाते ना, वरती कुठे जाणार आहे? निर्मिती खाली होते, वरती होत नाही. असं कोणता निर्मिती होतो वरतीच वाढत राहतो, वरती मुळं जाणार आहे, खाली येणार, असं कोणतं आहे? शब्दशः अर्थ घेतला गोंधळ होतो की नाही? तो भक्तीची व्याख्या करतोय. ठीक आहे, मी म्हणून एकच त्यातल्या अर्धी ओळ घेतली, पूर्ण ओळ घेतली नाही. मग मनुष्याचा देह कसा आहे विचार करून पहा. मुळं आहेत का आम्हाला? आम्ही वृक्षामध्ये मरतो का?
काय असं म्हणलं मला म्हणतात केस हे मुळं आहेत. केस मुळं नाही आहे. आमच्या मेंदूच्या पोषक तत्वावर आमचं शरीर चालते. त्याला पोषण द्यायला आम्ही जो आहार घेतो तर खत पण होऊन उपयोगात येतो. शरीर पोषण असताना मेंदूचं सुद्धा पोषण होते. एक चांगला साधक म्हणाला की संसार वृक्ष नंतर झाला, नंतरचा भाग आहे. संसार आम्हाला कळलाच नाहीये काय आहे काय नाही. पण आमच्याकडे तर पाहूया आम्ही कसं आहे तर मेंदूला बारीक बारीक तंतू असतात. आणि जर आपण खालचं मूळ हे एखादं झाड काढलं तर मुळं कसे असतात त्याचे, बांधलेले का सुटलेले असे. मेंदू सोडला तर एक कल्पना आहे सगळी. काय मेंदू सोडला तर कसं होईल, ते खाली ते फैलतील. जे ज्याला आपण हे म्हणतो जे न्यूरॉन्स हे म्हणतो ते फैलतील सगळे. मुळाला तर बारीक 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 बिंदू असतात प्रत्येक मुळाला झाडांच्या. ते पाणी शोषण करून त्याला पुढचं क्रिया करत असतात. तो मेंदू करतो. मग हा मानव देह जर असा आहे, त्याला जर गीतेमध्ये ऊर्ध्व मूल म्हटलेलं आहे, तर आमचा देह आम्हाला माहित आहे कसा आहे तर 2 हात आहे, 2 पाय. सर्वसाधारण सगळ्यांची हे आहे. काय आहे प्रत्येकाला माहित आहे 2 हात आणि 2 पाय असला मनुष्य प्राणी. अशीच व्याख्या करणार की नाही, वेगळी व्याख्या करणार आहे. मग देहाविषयी काय बोलायचं. आणि ते सुद्धा 45 मिनिटं. सुरुवात तर कितीपासून केली आपण. मग माझा देह जर साधनेचं साधन म्हणत असू तर एक हे आहे ना, देह देवाचे मंदिर, बरोबर. नरदेह हा दुर्लभ, हाच दुसरा एक अजून एक पद आहे. जर नरदेह हा दुर्लभ आहे आणि देह देवाचं मंदिर आहे तर साधनेमध्ये देहाची भूमिका काय असणार आहे, देहाविषयी आमची कल्पना काय असणार आहे. केवळ शरीर 2 हात 2 पाय म्हणून देह होतो का, की ज्या देहीला धारण केला आहे. देही म्हणजे कोण, गीतेमध्ये उल्लेख शब्द उपयोग आला आहे. देही आणि देह वेगळे शब्द केलेले आहे. देह म्हणजे कोण, तुम्ही आम्ही जे हे करतो. मग देहाला आम्ही धारण केलं आहे की देहाला दुसऱ्याने धारण केलेलं आहे. देह आम्ही धारण केलाय तर बोला की. पुस्तक समोर आहे, पहा ना पुस्तक पहा. आता परीक्षाच तुम्ही खरंच किती किती लक्ष देता. पुस्तक समोर आहे. हे तो देह उल्लेख आलेला नाहीये. पण 2-3 प्रश्न सुरुवातीला विचारलाय की आपण हा देह आहे, म्हणजे आपण आपला हा जो देह आहे तो देह आपण उपयोग करणारे आहोत की कोण आहोत. मग उपयोग करणारे कसे सांगा की, कसं करणार आहे. हे असे काव्यात्मक शब्द नका बोलू, ईश्वर प्राप्ती वगैरे वगैरे वगैरे. कोणाला ईश्वर मिळाले इथे बसल्यानंतर सांगा बरं. कालपासून बसलेले सगळे म्हणतात की हा राक्षस समोर नकोच. बरोबर ना, काय विचार अक्षत, बरोबर की नाही. नको नाही, तसंच नाही, नकोच म्हणतात सगळे, हो म्हणत नाहीये. तर भाषा सोपी कशी असते हेच कळत नाही मला. भाषा असते काय. बरं, आता असं प्रश्न आला सोप्या भाषेत, म्हणजे आता देह म्हणा म्हटलं तर कठीण भाषा वाटते की नाही. शरीर म्हणायचं मग मग चालेल, चांगलं आहे तुमचं हे. तुम्ही आम्हाला याच्यात टाकता आता. बरं ठीक आहे, आपण शरीर शब्द वापरू. तर शरीराची व्याख्या केली तर काय येणार आहे माहिती आहे, नाही की माहिती की नाही. व्याख्याने सांगायची ना, पुढे चालायचं काय. हा आपलं हे म्हणते शरीराद्य खलु धर्म, हा शरीराला जपणंच आमचा धर्म आहे. आणि वेदांत तो म्हणते की शरीर नश्वर आहे. मग शरीर नश्वर असताना शरीराला जपावं किंवा तो धर्म म्हणजे शरीराला जपणं आमचं कर्तव्य आहे. मग कोण खरं बोलते, हे वाक्य सुद्धा वेदातलंच आहे, म्हणजे उपनिषदामधलंच आहे. आणि उपनिषद सांगते, वेदांत सांगतो की शरीर नश्वर आहे, मातीचं बनलेलं आहे. त्या शरीराचा मिथ्याभिमान धरू नका. अभिमान म्हणजे काय, देहाचा गर्व करू नका. माझा देह असा आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, कसा आहे, याच्या टीका करू नका. जो देह प्राप्त झाला त्या देहाला रक्षण करा. मग आम्ही देहावर वेगळे लेपन करतो.
असं एक गमतीने आमचा मित्र म्हणाला होता, अरे लग्नात जी बायको पाहिली तिच्या घरात वावराला लागली ती ओळखूच आली नाही. असं होतं की नाही काय? मग देहाला आम्ही किती प्रकारे जपतो? कोण कोण सांगतं जपायला आपल्याला? उपदेशातच सांगत आहे. मग जपलं पाहिजे म्हणजे मेकअप केला पाहिजे की नाही? देह चांगला राहायला पाहिजे की नाही? काय केलंच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. पण वेदांत म्हणतं हा नश्वराला काहीच कामाचा नाही. तो मातीचा आहे, मातीत मिसळणार आहे. तर इतक्या घाण शब्दात देहाचं वर्णन केलंय ते करू पण शकत नाही. म्हणजे त्यांनी सांगताना देहाचा अभिमान तुम्ही धरता, देहामध्ये काय आहे? सगळ्यात पहिलं सांगतो शेंबूड हा देहामध्ये आहे. मग शेंबूड तुम्ही हातात धरून ठेवणार आहे का स्वतःला? रक्त, मांस, अस्थि, रक्ताला हातात धरून पुन्हा प्रशन करणार आहे का? मग देहाचा भाग आहे असं करणार आहे का? जखम झाली, रक्त वाहते, भीती वाटून रक्ताला मी तर घरून काही केलं त्याचं सोडणार आहे का? देह जपायचा आहे ना, शास्त्र आज्ञा आहे. मग काय जपायचं म्हणजे कशासाठी जपायचं आहे? कोणासाठी जपायचं आहे? समाजात वावरणे, मनुष्यांनी समाज बनतो, बरोबर? समाजात वावरताना आम्हाला एक चिन्ह असून जर देहाकडे पाहिलं तो जपायचा कशासाठी? असं काल आपण पाहिलं किती गणित काय म्हणलं, किती जन्म पार करून आपण इथे आलो? 84 लाख. 84 लाख आपली योनी आहे. 84 लाखाची किती? पुढचे 83,99,999. लिहा बरं आकडा, तो किती मोठा होतो पहा. लिहिता येतो का? लिहा लिहा लिहा. 83,99,999. लिहिलं सगळ्यांनी? मग किती मोठं कळलं का? किती मोठा आकडा होता? 83,99,999. हा चला झालं, लिहिलं सगळ्यांनी. आता हा आकडा छोटा आहे की मोठा आहे? किती मोठा आहे? आमच्या हातात नव्हतो का? नाही मावणार की. समजा एवढे पैसे तुम्हाला दिले, हातात घेऊन येणार आहे का तुम्ही? मग आम्ही एवढ्या यातना भोगून, मी किती वर्ष भोगलो असेल माहित आहे का? म्हणजे एकदा काय गोष्ट सांगितल्या जाते, मैत्रेय ऋषीची गोष्ट आहे ती. त्यात फक्त एक भाग सांगू, पुढचा नाही पाहू आपण. एकदा एक अळी घाईघाईने रस्ता पार करत होती. अळीचा जीव केवढा, किती घाईने चालणार आहे. ते नेमके व्यासमुनी पोचले. त्या अळीला चालताना पाहून, ज्या पद्धतीने घाई झाली ती घाई करताना पाहून त्यांनी प्रश्न विचारला की बाईका एवढी घाई कशाची तुला? तू घाई कुठं चालली आहे? म्हणे 1 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर दूरून एक गाडी येते, बैलगाडी, तिने मला चिरडलं तर? बाई ग तुझ्या योनीत ती किती कशी योनी आहे? चिरत दुसरी योनी भेटेल, चांगली योनी भेटेल, पुढची योनी भेटेल. तर देहाचा अभिमान का तुला एवढा? नाही का तुम्हाला नाही आहे? बरोबर आहे की नाही? देहाचा अभिमान प्रत्येकाला आहे की नाही? त्या अळीला पण आम्हाला पण आहे. पण आम्ही इथे विशेष करून आलेलो आहे, ते देहाचा अभिमान घेऊन आलोय का? इथे बसतोय, किती तास बसतोय? आताच मला एक जण म्हणले की जरा कमी कमी करा ना, खूप झालं ना, खूप हेक्टिक शेड्यूल होत आहे. अक्षत काल आला, सगळे म्हणत आहे की खूप खूप त्रास होत आहे. एकसारखं बोलणं 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 आमचं मेंदू पण ग्रहण करत नाही. आज सुद्धा पल्लवित आहे म्हणे, मी हेडमास्टर, मला कळते किती वेळ मनुष्य ऐकू शकतो. त्या इतकं घेऊच नका. आता हा विषय जर 2 बोलीत मांडायचा आहे तर स्पष्ट आहे की आम्हाला नारायण प्राप्त करायला देहाला जपलं पाहिजे. संपला विषय. मग प्रश्न उत्तर. मग देहाला मंदिर म्हटलंय तर अशा कोणत्या गोष्टी मंदिराला लागू नये की ज्याने तो मंदिर होईल? असं काय आहे? सर्वांना सगळ्याच जे हवं ते सगळ्याच कसं सारखं आहे, वेगळे नाहीयेच. आम्ही असं म्हणतो, जे जे ब्रह्मांडात आहे, यत ब्रह्मांडे तत्पिंडे किंवा पिंडे पिंडे ब्रह्मांडे, हा दोन्ही शब्द आलेले आहे. म्हणजे या ब्रह्मांडात जे जे आहे ते ते पिंडात म्हणजे या देहात आहे. आता काय काय आहे ब्रह्मांडामध्ये? अन्नमय कोश ऐकताना पंचमहाभूतांचा उल्लेख ऐकला. कोणते कोणते? पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश. नक्की ना? इकडून आवाज काहीच नाही आला. आणि मग गंमत अशी आहे
पुरुषांकडून आवाज कधीच येत नाही. ही शोकांतिका इथली नाही. आम्ही व्याख्यानाला बाहेर होतो, प्रवचनाला बाहेर होतो, प्रश्न विचारला तर बाहेर उत्तर देतील आणि पुरुष गप राहतील. हा संस्काराचा भाग आहे का जन्मजन्मीच्या, की बायांनी नवऱ्याला मुठीत ठेवायचं, नवऱ्याला खूप बोलायचं, नवरा चूप राहतो. म्हणून पुरुष, सगळे पुरुष चूप राहतात, की पुरुष विचारच करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला अपेक्षा दोन्हीकडून आहे, नुसत्या एका बाजूनी नाही. कोणते पंचमहाभूत आहे? पंचमहाभूत कोणते? आप म्हणजे काय? जल. तेज म्हणजे अग्नी. प्रकाश अग्नी. तेज म्हणजे. मग हे जर पंचमहाभूत आहे, या ब्रह्मांडाचं मूळ स्वरूप, मूळ तत्व, ते आमच्या शरीरात आहे का? कसं आहे सांगा. कोण आहे? उभे राहा, बोला. लिहिलंय त्याच्यामध्ये, वाचून सांग, काही प्रॉब्लेम नाही, वाचून सांग. उभे राहायचं. सामने इकडे उभं करणार, थांब ना, राहा उभे राहा. मी तुला दिसली पाहिजे ना बोलते म्हणून. पृथ्वी म्हणजे अस्थि, स्नायू, स्थैर्य. आप म्हणजे रक्त, रस, करुणा. तेज म्हणजे पचन, बुद्धी, तेजस्विता. वायू म्हणजे श्वास, गती, प्राण. आकाश म्हणजे रिक्तता, ध्वनी, चेतना. ठीक आहे, बरोबर आहे सगळं. नक्की पुस्तक सांगते म्हणून की तुम्हाला पटलं म्हणून. मग आता मी दुसरा प्रश्न विचारतो. पृथ्वी तत्व आमच्या शरीरात कुठे? पृथ्वी तत्व आमच्या शरीरात कुठे आहे? बरं, हे पंचमहाभूत झाले. पंचमहाभूताला पंचेंद्रियांमध्ये विभागलेलं आहे, बरोबर. आता पुढचं पान काढा, उल्लेख आहे का पहा त्याच्यामध्ये. पंच ज्ञानेंद्रिय कोणते? चला इकडून बोला. पंच ज्ञानेंद्रिय एकाने बोलायचं. पद्धतीने राग आला, सगळं तिकडे बोलायला लागलं, पुरुषांना विचारलं बरोबर. ही जी संस्कार वाईट सवय आहे लागलेली सगळ्यांना, म्हणजे स्त्रिया आहे ना, तर आपण दबून गेलो. अरे खरी गोष्ट आहे यार. उभं राहा, तू नको बरं. तिकडे न बोलणार कोण कोण आहे तिकडे? सिद्धेश तर कधीच बोलत नाही बिचारा. हा नाही, विशालशी खूप बोललो मी. मला बोलायचं आहे, चेहरा दिसत नाही. हा का यांच्यापैकी कोण बोलणार आहे? श्रीनाथ आणि याच्यापैकी सौरभ पैकी श्रीनाथ. हा धन्यवाद. ज्ञानेंद्रचा उल्लेख केला बेटा, तो वाचून दाखव फक्त. फक्त सांग, ते वाचून दाखव फक्त कोणते कोणते लिहिलेलं त्याच्यामध्ये. पान उलट एक. हा उलटलं. हा बोल. हा ज्ञानेंद्र कोणते म्हणले याच्यामध्ये? हा नाही ते फक्त कोणते हे सांगा. वरती लिहिलंय, पाच लिहिलंय वरती. हा बस 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 बस. आता हे जे ज्ञानेंद्र सांगितलंय हे पंचमहाभूताशी निगडीत केलेले आहे. आता कोणता पंचमहाभूत कुठे कुठे लागते सांगा. पुरुषांबरोबर स्वतः त्याच्या आईची खूप इच्छा, सिद्धेशनी बोलावं. सिद्धेश सांग. हे पंच ज्ञानेंद्रिय आहे ना, या पंच ज्ञानेंद्रियांना पंचमहाभूताची सांगड घातलेली आहे. ते पुस्तकात दिलं नाही, त्यानंतर विचार करून सांगावं लागेल ना. कोणते सांग, तुला जे समजलं ते सांग. बरं, वायूचं कोणतं आहे? पहिलं वायू पण उलटी सुरुवात गुजराशी. वायूचं कोणत्या प्रतीकाचे आमच्या शरीरात आम्ही धारण केलेलं आहे? वायूचं स्वरूप, गुण काय आहे? नाही, नाक वायू त्याचंही नाही. नाकाचं काय होतं? हे वेगळं आहे. वायू ग्रहण करतो भाग निरा नाकाने, पण वायू अनेक भागांनी आमच्या शरीरात जातो. पंचद्वार म्हणलं त्यातलं एक द्वार ते आहे. हा वारा वाहतो, तो जाणवतो कोणत्या याने? हा त्वचेने ना. नक्की की केस हल्ले, जे म्हणतात की महात्मा गांधी उभे म्हणजे मोठा
वरती एका बसवर याच्या उभे होते, गाडीवर उभे होते आणि खूप वारा वाहत होता आणि त्यांचे केस वाऱ्याच्या उलट्या दिशेने उडत होते. अरे यार, हसता तुम्ही? उडणारा माणसं हसता का? केस उडतात की नाही हवेने? पण केस त्याची प्रतीक हे नाहीये. आमच्या शरीरात वायू तत्व हे त्वचेच्या माध्यमाने आम्हाला कळते. म्हणजे पंचमहाभूतलं एक भूत आमच्याकडे आलं म्हणजे आम्ही सगळे महाभूत आहोत ना सगळे. काय बसा बरं, पुढचं घेऊ आपण आता. सगळ्यांची आवडती वस्तू घेऊ सगळ्यांची पहिले. एक आम्हाला आमच्या त्वचेचा अभिमान आहे. ते कोणतं ती क्रीम आहे, ते लावल्याने गोरं होतं. कोणती क्रीम आहे ती क्रीम? कोणती लावल्याने गोरं होतं? खूप जाहिराती त्याच्या, खूप जाहिराती येतात. हा फेर कारण दाढी ठेवला पण क्रीम लावता झाली नाही कोणती. बरोबर, आम्ही लगाय का कोण यांना लावता नाही आली, त्याला माहित नाही क्रीम कोणती. तर त्वचा आमची आवड. तुम्ही सगळ्यात भाग जर आमचा काळजीचा असेल तर कोणता असतो? त्वचेत. लक्ष सगळं तिकडे असते. चेहरा जेव्हा आम्ही याच्यात पाहतो आरशामध्ये, तर चेहऱ्याला पाहत नसतो आम्ही. ती ड्राय झाली का, त्यावर मुरूम आले का, ते कसं दिसते आहे, का दिसते आहे, सगळं आम्ही पाहतो. सगळंच पाहतात तुम्ही, आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही कोणाचं आहे म्हणून नाही, हे पाहत असतो. कारण त्याला आपला चेहरा किंवा आपला बाहेरचं आवरण, ज्या त्वचा म्हणतो, ते म्हणजेच देह माहित आहे. चूक नाही आहे. आंब्यातला रस काढला तरी जर नुसतं पाणी भरून तो लटकून ठेवला तर आंबाच म्हणणार की लोक त्याला? कारण साल दिसतंय आंब्याचं, आंबाच म्हणणार. तसंच त्वचेच आहे. या 7 त्वचांच्या आवरणामध्ये ज्या वस्तू आहे ते मिळून सगळा देह आहे. बरोबर की नाही? तर आम्ही लक्षात घेणं स्वाभाविक आहे. म्हणजे मूळपृष्ठ, मुखपृष्ठ हे आकर्षक असावं. मुखपृष्ठ हे आकर्षक असावं. बरोबर ना? काय मग म्हणजे तुम्ही नाही, पुरुष सुद्धा जातात आजकाल. तर काय चेहऱ्याला खूप काही लावतात, चेहरा असा करून बसतात, मग तो मशीन आणतो फिरवतो. म्हणजे तुम्ही सर हे पण वेळ घालवतात चेहऱ्यासाठीच फक्त. काय मग चेहरा म्हणजे आमचं शरीर आहे का? फक्त चेहरा आमचं शरीर आहे का? मग सगळं संघात पूर्ण पंचमहाभूताचं जे आपण एक एक पाहणार. चला, खायला प्रत्येकाला आवडते. त्याचं खाण्याचं साधन दात आहे की जीभ आहे? जीभ आहे. मग जिभेची मध्ये पंचमहाभूत कुठे येतं? आता आपण वायू त्वचा झालं, जिभेचं सांगा. हा, रसना म्हणजे जीभ. बरोबर, सही चालव ना. टोक ना बोला. हा, अग्नी नाही. हा बरोबर, जन बरोबर आहे. आपल्या जिभेवर काय वावरत असतं कायमस्वरूपी? मला कशी आहे? पातळ आहे, म्हणजे ती खाली गळते ती. काय मग काय कोणता जिभेचं आहे? पृथ्वी. बरोबर. रसना म्हणजे रस घेणारी, रस ग्रहण करणारी म्हणजे रसना म्हणजे जीभ. ते रसना नाही. 2 मिनिट. काय ती रसना नाही. मग आता काय उरलं आपलं? अजून आपला आवडतो. स्त्रियांना जास्त आवडतो. काय करतात? असं करतात की नाही? नाक मुरडणं प्रत्येकाला आवडतं की नाही? माणूसही मुरडतो, फक्त वेगळ्या पद्धतीने. काय मग नागाची नाक आणि पंचमहाभूत. नाक श्वास घेतो का फक्त? नाकाला सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कुठे होते नाक आपलं? सुगंध आला की आणि दुर्गंध आला की. म्हणजे गंधाचं ओळख शरीरात कोणत्याही होते. मग या पंचमहाभूतामध्ये कोणता असा महाभूत आहे जे नाकाशी संबंधित आहे? हा, वायू सांग, त्वचे सांगा वायू त्यांनी. हा, आकाशाला वास आहे. मग पृथ्वी तर जड आहे, तुला वास कुठे आहे का? हा, माती घेऊन पहा वास आहे की नाही. त्याला पृथ्वीच्या याला मृदुगंध हा शब्द वापरलेला आहे. पृथ्वीला मृदुगंधित धरा ही कविता. आता आम्हाला मराठी जास्त कविताचं असतं. मृदुगंध म्हणजे पाऊस पडल्यानंतर एक सुगंध पसरतो. तो आवडतो की नाही सगळ्यांना? साधा मृदुगंध शब्द वापरतो, आम्हाला तो गंध घ्यायला लागतो. पहिला पाऊस पडला तर कोण सांगते? आम्हाला पाऊस सांगत नाही. कारण आजकाल दार बंद करून आम्ही बसतो. कुठून तर असा एक छान हवेचा झोत येतो आणि तो सुगंध आमच्यावरून पोचवतो. मग कोण आहे याचा? कोण आहे? म्हणून नाक सगळ्यात समोर ठेवलाय. सगळ्यात जड नाक आहे. नाहीये का? शरीरावर पहा तुम्ही, पाय जड नाही आहे.
जरासं काही होऊ द्या, ऊन लागू द्या, पहिलं काय जरा लाल होईल, कशाला जाणवेल? सेन्सिटिव्ह कोणताच अंग आहे आपलं? नाक आहे. म्हणजे गंधासाठी सुद्धा असो काही प्रक्षेपण करायचं तर पहिला परिणाम त्याच्यावर होतो. मग पृथ्वी काय आहे आमची? नाक. आणि पृथ्वी तत्व आहे नाकामध्ये. आता कान राहिलाय. खरं आहे आकाश आहे? कुठे आकाश कानामध्ये? आकाश तर पूर्ण फिरलेलं. हा, पोकळी आतमध्ये सुद्धा पोकळी आहे, ते आकाश आहे का? हा, कानाचं कार्य काय आहे? आता आकाशामध्ये ध्वनी कसा उभा राहतो? काय ध्वनी म्हटलं मग आकाशही म्हटलं कोणीतरी. ध्वनी आकाशाचा संबंध काय? आता ज्यांनी आकाश म्हटलं ते सांगा. कारण तुम्ही यांना मी एका शब्द एका लाईन मध्ये बोलेन, तुमची 10 लाईन बोलावं लागेल मला. कसं काय? हा, आकाशगंगेत नाही, पोकळीमध्ये ध्वनीचा. आता तुम्हाला एक गंमत करतो, शांत होणार. आता बसलोच आपण एक काम करू. कानात बोट घाला, म्हणजे अंगठा झाला, अंगठा कानात घाला आणि नाक या तर्जनीने बंद करा. जोरात दाबा आणि आवाज कोणता तो पहा. येतोय की आवाज शरीरामध्ये? काढा बोट. आवाज येतोय? कोणता आवाज येतो? गुंग आहे. म्हणजे या कोणत्याही पोकळीमध्ये 2 गोष्टी कायम असतात. वायू असल्यामुळे त्याचा ध्वनी, वायूचं कंपन, त्या कंपनाला धारण कोण करते? आकाश करतो. म्हणून ती कानाची देवता. आता राहिलं एकच. काय राहिलं? अग्नी. आपल्या शरीरातला कोणता भाग राहिला? डोळे. तर डोळ्याचा आणि अग्नीचा संबंध काय आहे? अंधारात, म्हणजे अंधार तुम्ही पाहू शकत नाही, अंधारमध्ये लाईट नसतो. चल आपण अंधार करून जरा अंधारात थांबू जरा वेळ. सूर्याचा भाग नाही राहा झाला. सूर्याचा उल्लेख सूर्य पंचभूतात येतच नाही. आपण मूळ स्वरूप सूर्याला अग्निस्वरूपात नाही पाहत. आपण सूर्यात तेज स्वरूप पाहतो. तेज सहन होत नाही म्हणून अग्नीकडे पाहू शकत नाही. अग्नीकडे एकसारखं पाहू शकतो आपण. अग्नी काय, समजा आपण मशाल पेटवली, मशाल काय करते आपल्याला? प्रकाश देते. म्हणजे तेज असेल, अग्नी असेल, हे आम्हाला दाखवायचं काम करते. दृष्टवा इति दृष्टा, म्हणजे जो दाखवतो तो दृष्टा. स अग्रहा म्हणजे अग्नी, जो पहिल्यांदा ते पाहतो. असा उल्लेख अग्नीचा केनोमिशन मध्ये केलेला आहे. अग्नेती अग्रेती अग्न, दृष्टा इति दृष्टवा, हे अग्नोद्दूषण म्हटलेलं आहे. की अग्नी जो आहे तो अग्र म्हणजे पहिले असतो आणि तो सगळं पाहतो. मग सगळ्यात पहिले सूर्य आला, सूर्य येतो. सूर्य काय पाहतो? अग्नी तो सगळं. आता मला सूर्य पाहू शकत नाही, सूर्य आहे. डोळ्याला एक उपमा सूर्य आणि चंद्र पण दिलेली आहे. नाडीला उपमा आहे की नाही? सर देवता जर याचा घेतला तर इथे अग्नी तत्व येत नाही. तत्व अग्नी आहे, पण देवता डोळ्याचा सूर्य आहे आणि चंद्र आहे. तर अग्नितत्व आम्हाला दृश्य स्वरूप दाखवते. मग डोळे पाहतात की नाही? मग पंचमहाभूत या पंच इंद्रियांशी जोडलेले आहे. आता आम्ही पुढचा यायला जाऊ. आम्ही काय कर्मेंद्रियावर नाही पाहू आपण. कर्मेंद्रियाचा विषय नाही घेऊ आपण. कर्मेंद्रिय कोणतं माहित आहे ना? काय हात पाय वगैरे असं कसं माहित आहे, त्याचा तो उल्लेख करायचा. आता या सगळ्यांना ज्ञानाचं दार का म्हटलंय? म्हणजे पंचेंद्रियांना आपल्या ज्ञानाचं दार म्हटलेलं का बरं म्हटलंय? याच्यातून जाणवते. अजून बरं, अजून दोन्ही बरोबर आहे. हा, अजून म्हणजे आम्ही ज्ञानाचं द्वार म्हणलंय त्याला. ज्ञानाचं सगळ्यात पहिले आम्हाला काय कळून येते? स्पर्शाने. स्पर्श म्हणजे ज्ञान प्रत्येक गोष्ट दिसते, दिसणं, ग्रहण, अन्न घेणं, या सगळ्याची जाणीव ज्यांनी जागृत होते.
समजा फॅन बंद केला, गरमी आली, तर आम्ही असं म्हणतो का की हवा नाही आहे, असं म्हणतो का? नाही, गरमी होत आहे. कशी जाणीव दिली आम्हाला त्याने? आता उष्णता अग्नीचा भाग आहे. मग असं म्हटलं शास्त्राने अजून की या पंचमहाभूताचे जर 5-5 भाग गेले, त्या 5-5 भाग त्या एकेका ज्ञानेंद्रियाने ग्रहण केला. पुण्या सगळ्या जाणीवा केवळ त्वचेला हवा लागल्याने कळलं असतं तर पृथ्वीनं हवा वाहते, पृथ्वीला कुठे कळते? पृथ्वीचं जड आहे, त्यात दगडधोंडे सगळे आहे. म्हणून नर्मदेतले गोटे आम्हाला म्हणतात की नाही, ते बारीक कमी होत नाही, जास्त राहत नाही, आहे तसेच राहतात, पाण्यासोबत वाहत राहतात. मग या पाच पंचमहाभूताचे 5-5 भाग प्रत्येकाचे केले, एक एक भाग एका महाभूतामध्ये मिसळला, त्या मिसळल्यामुळे आम्हाला ज्ञान प्राप्त व्हायला लागलं. आता आपण जाणीव कशी, म्हणजे उष्णता होता, गरमी होत आहे, चटका लागते, जाणीव कशी झाली असते? ते तत्व प्रत्येक याच्यामध्ये आहे. डोळ्याची आग होते, मग अग्नितत्व डोळ्याची आग होते का? मग शब्दवृत्त थंडगार डोळे आहे त्याचे, असं म्हणतो आम्ही. मग अग्नी थंडचा विरोधाभास आहे की नाही? पुढे जायचं आपण का? लक्षात येणार आलं नाही ना कायचं? खरी गोष्ट आहे. काय सगळ्या तत्वांना एकत्र केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ते प्रत्येक तत्व आमच्या शरीरामध्ये पंजीकरण हे म्हटलेलं आहे की पंजीकरण म्हणजे 5-5 याचे 5 महाभूताचे 5 भाग प्रत्येक एकेका महाभूतामध्ये मिसळलेले आहे, ते त्या शरीरात मिसळलेले आहे. तर पुढे चला आपण, आता पुढे चलायचं. हा चालेल ना, काही हरकत नाही. प्रत्येक महाभूतामध्ये प्रत्येक महाभूत आहे. लाकूड हे नुसतं पडलेलं आहे. म्हणून जडत्व म्हणजे पृथ्वी, त्याच्यामध्ये थंडपणा आला आणि काही असं ओलसर झालं, त्याच्यात जडतत्व निर्माण होतं, म्हणून ते ओलं. त्याला अग्नी प्रज्वलित झाला, म्हणजे त्याच्यातच अग्नी प्रज्वलित होतो, बाहेरून काही लावलं म्हणून अग्नी लागत नाही. जर त्याच्यामध्ये अग्नितत्व नाही तर ते प्रज्वलित होणार नाही. तुम्ही लोखंडाला किती आगपेटी लावली तरी लोखंड प्रज्वलित नाही होणार. लाकडामध्ये ते अग्नितत्व असल्यामुळे ते प्रज्वलित होते, आणि त्याच लाकडामध्ये शेवटी आकाश तत्व असल्यामुळे ते रक्षा म्हणून पूर्णपणे पृथ्वीमध्ये विलीन होऊन जातं, आणि त्याचं जे तत्व आहे लाकडाचं ते राहत नाही. तर तुम्ही समजा आंब्याचं लाकूड जाळलं, सुरुवातीला आंब्याचं लाकूड घेतलं तर त्याचा सुगंध वेगळा असेल, पण जाळल्यानंतर त्याचा सुगंध नसतो. लिंबाचं लाकूड घेतलं, ते जाळताना वास येईल, लिंबाचं लाकूड जाळतं, पण जळून गेल्यानंतर त्याचं अस्तित्व नसतं. हे सगळं आकाश तत्वामध्ये विलीन होतं. प्रत्येक महाभूतामध्ये आहे. पाण्यामध्ये अग्नी आहे म्हणून पाणी गरम होतं, इथं पाणी गरम झालेलं नसतं. ठीक आहे, पाण्यामध्ये अग्नी आहे, पाण्यामध्ये आकाश तत्व आहे म्हणून त्याचं बाष्पीकरण होतं. पाण्यामध्ये पृथ्वी तत्व आहे म्हणून पाणी ठोस होतं, देखील पाणी ठोस होतं. बर्फ म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये घनत्व तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व असेल. घनत्व पृथ्वीकडे आहे. ठीक आहे, तर पाण्याचे 3 ठोस, द्रव, गॅस हे तर माहिती सगळ्यांना. हे 3 रूप जे झाले पाण्याचे, तसंच पाण्याचे आणखी रूप आहे. तेज आहे, आतमध्ये तेज आहे म्हणून ते गरम होतं. पाण्यामध्ये अग्नितत्व नसतं तर पाणी कोणीही गरम करू शकलं नसतं. तसेच प्रत्येक महाभूत, आकाशामध्ये हे सगळे आहे. आकाशामध्ये जलतत्व आहे, आकाशामध्ये वायुतत्व आहे, आकाशामध्ये आकाश तत्व सुद्धा आहे. जसे जेव्हा आकाशामध्ये दोन्ही आकाश टकरावतात तेव्हा घर्षण निर्माण होतं, आणि घर्षण निर्माण होऊन तिथे ध्वनी उत्पन्न होतो, आणि ध्वनी उत्पन्न होतो म्हणजे तिथे आकाश तत्व आहे. नागोदामध्ये याचं खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. पंचमहाभूतामध्ये पंचमहाभूत आहे, आणि म्हणून हे एका दुसऱ्याशी को रिलेटेड आहे. त्यांना आपण असं वेगळं वेगळं करून समजू नाही शकत, पण यांना समजताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं सगळं सगळ्यामध्ये विद्यमान आहे. झालं का सगळ्यांना क्लिअर? नाही झालं? प्रत्येकामध्ये प्रत्येक वस्तू आहे. एक रुपया घ्यायचं, आपण 1 रुपया घेतला, 5 भाग केले आपण, किती होतील? किती होतील? आता मी व्यवहार बोलता 20 पैसे होतील काय? असे 5 रुपये आपण 20 पैसे केले. एकातला उचलला, एकात टाकला, आणि त्याचा तिकडे दिला. काय केलं आपण? सिद्धीचे 20 पैसे गीताईला दिले, गीताचे 20 पैसे सिद्धीला दिले. किती झालं? 1 रुपयाच झाला.
म्हणजे आहे ते मूल तत्व एकच आहे, पण प्रत्येक तत्वाला ग्रहण करता करता सिद्धीजवळ 5 जणांचे पैसे आले, तरी काय म्हणणार आहे, माझे पैसे मी तुला दिले. प्रत्येकाने आपला एक एक 20 पैसा दिला, म्हणजे प्रत्येकाने आपला 20वा हिस्सा प्रत्येक गोष्टी दिल्यामुळे ती गोष्ट त्या त्या ठिकाणी आहे. जर आपण सात म्हटले, लाकडाचं उदाहरण दिलं, याचं उदाहरण दिलं, पाण्याचं उदाहरण दिलं, आकाशाचं उदाहरण दिलं, पृथ्वीचं उदाहरण तसंच आहे. पृथ्वीमध्ये अग्नी आहे का? कसे कसा? पृथ्वीचे 2 गोटे हातेच रगडले की अग्नी तयार होतो. म्हणजे पृथ्वीचा अग्नी एक प्रकार आहे, त्याचं तत्व आहे की नाही. पृथ्वीत थंडावा आहे का? थंडी आहे का पृथ्वी? कसं? आप पृथ्वीमध्ये आहे, बरोबर. अजून आता काय आपल्याला पाहिजे याच्यामध्ये? पृथ्वीमध्ये अग्नी झाला, वायू झाला. वायू कसा आहे पृथ्वीमध्ये? तो पृथ्वीवरच खेळतो, अवकाशाने पृथ्वीमध्येच खेळतो. काय पृथ्वीचा टोक आपल्याला दिसतंय का? हा, टोक आपल्याला दिसते का? आकाशाचं नाही. आणि पृथ्वीला तर पाय आपटला तर काय होते? मग पृथ्वीमध्ये ध्वनी आहे. म्हणजे कोण ध्वनी? म्हणजे कोण आलं? तत्व. हे प्रत्येक गोष्टी एकमध्ये एवढा सामावलेला आहे की आम्हाला तर असं एक पाहिलं की पृथ्वीच दिसते, पण पाणी त्याच्यात त्यांनी ग्रहण केलं, अग्निपोटात ग्रहण केलेलं आहे, वायू सुद्धा ग्रहण केलेला आहे. समजा एखाद्याने जोरात छिद्र पाडलं आपण किंवा भूकंप होतो, तर वरती पहिले काय येते? ते धरणी दुभंगली, वरती काय येते? हवा बाहेर येते. पहिले सगळ्यात मोठ्याने आवाज करत हवा बाहेर येते. काय हवा येते? म्हणजे वायू पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वीला आपटलं की पृथ्वी जेव्हा तुटलं, म्हणजे भूकंप होते, आवाज येतो की नाही फुटल्याचा? तर आकाश झालं. राहिलं का आता पृथ्वीमध्ये? कळलं की नाही कळलं अजून? निश्चित नाही. पुन्हा दुसरं वेगळं उदाहरण ते देते. काय आता कोणता तत्व राहिलं ते सांगायचं राहिलं तर वायूमध्ये कसं मोजणार आम्ही सांगा? वायूमध्ये 5 भूत कसे पाहणार? हा, वायूचा आवाज येत नाही. बरोबर. येस. हा, नाही. जडत्व आहे वायूला की वायू हलका आहे? गारवा हे पाण्याचं प्रतीक आहे, वाफ नाही आहे. वाफ क्रिया आहे. वायूमुळे बाष्पीभवन होत नाही. त्या बाष्पीभवन वायू म्हणजे त्या सूर्याच्या तेजाने, अग्नीने पाणी तापण्याचं बाष्पीभवन होते आणि ते वायू वाहत घेऊन जातो त्याच्या गुणधर्मानुसार. मग थंडी वाजली तर कशामुळे वाजते? तर थंड तत्व कशाचं आहे? पाण्याचं. आला पाणी. उन्हाळ्यात हवा कशी लागते? थंड लागते. आला काय? अग्नी आला, झालं सगळं तिथे त्याच्यात. काय अजून कोणतं वेगळं करायचं? अजून स्पष्ट काय? आता डोळ्याला उपमा सूर्य आणि चंद्राची दिलेली आहे, आपण तेच पाहिलं. सूर्यचंद्राला देवता म्हणतो आपण की कशी काय म्हणतो? सूर्याला देवता म्हणतो की नाही? ते आपण चंद्राच्यात घेऊन, चंद्र मनाचं कारक होणं म्हणतो विषय नंतर आहे, महाराज मांडतील तो विषय येईल. काय सूर्याला नेत्राला सूर्याची उपमा दिली तर सूर्य हा देवता आहे, बरोबर. आता आपल्या शरीरात अस्थिंना कोणती उपमा दिलेली आहे? असं कोणती इंद्र हे दिली उपमा दिलेली? हा, याच्यात दिलंच नाही ते. सांगा कोणती दिली? मी देवता म्हणत आहे, पृथ्वी नाही म्हणत आहे. पंचमहाभूत नाही विचारत आहे मी, देवता विचारत आता मी. नेत्राला सूर्य मिळाला, काय हाडांना? बरं आपण जाऊ ते सोडून द्या. आपण त्वचेला कोणती देवता आहे?
पंचमहाभूत झाले ते. प्रजापती देवता ही त्वचेवर वास करते. अशा जवळपास 36 देवता आमच्या शरीरामध्ये वास करत असतात वेगळ्या पद्धतीने. त्याचे 24 तत्व आहे. 23 आणि 24 दोन भाग केलेले आहे. 24 तत्व पुरुषामध्ये, आता खूप 9:15 वाजायला आले. 24 तत्व पुरुषांमध्ये आहे, 23 तत्व स्त्रियांमध्ये आहे. आणि गायत्री 24 तत्वाची आहे. म्हणून ती कोणी करावी? कारण एक जर भांड रिकामं असेल तर पूर्ण होईल का? 10 लिटर घ्यायचं 9 लिटरच भेटलं तर भांड भरेल का? तर गायत्री 24 तत्व पुरुषात पुरुषांनी करावे. मग स्त्रियांनी का करू नये असं म्हणणारे बरेच जण आहे. काही जण स्त्रियांनी करावं सांगणारे पण बरेच जण आहे. पण स्त्रियांना काहीतरी अर्धवटपणा दिलाय की नाही? हा भाग नंतरचा आहे, हा याच्यावर चर्चेचा विषय नाहीये. सहज आलं म्हणून सांगितलं गेलं. मग आता आपण एक एक देवता जर पाहिला, 36 देवता आमच्या शरीरामध्ये आहे. मग 5 खांबाचं हे मंदिर, याला 36 खिडक्या दार आहे आणि 72 खिडक्या असं म्हणतात. 36 खिडक्या 72 दार, कोण्या वाटेने गेली ही नार, आहे की नाही? गाणं माहित आहे की नाही? पण याला 10 दार आहेत देहाला. ते द्वारून उल्लेख केला. जसं मगाशी म्हणतात नासिकाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं, आपण काढलं ते 10 दार म्हटलेलं आहे. जे या देवाकडे जायला 10 मार्ग आहे. जोपर्यंत 10 मार्ग बंद होत नाही, बंद करत नाही, ते ध्यानाच्या माध्यमाने बंद होतात. दार कोणते कोणते आहे? कशाशी आमच्याकडे काय गोष्टी येत असतात? कान, 2, 4, 6, 7, अजून 8, अजून सांगा अजून. 10 आहे की 9 आहे? आता पुन्हा प्रश्न कोणतं आहे? एक दार राहिलाय ना अजून. ज्या दारे मूत्र विसर्जन करतो ते कितवं दार? ते दार कितवं सांगितलं ना, उल्लेख केला ना. ज्या द्वारे विसर्जन मूत्र विसर्जन करतो ते दार कितवं झालं? 9 झालं. 10वं दार आता काय? जे 10 छिद्र म्हणा सरसरा शरीरातले मुख्य छिद्र म्हणले तर आता दाराचा उल्लेख केलाय. आता एक छिद्राचे दिसतच नाही आम्हाला, कधी करू शकत नाही. मी आज सकाळी प्रातस्मरणाच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की हे जे प्रातस्मरण याचा अर्थ काय, त्याचा अर्थ निघाला ना पृथ्वीचा गंधा वगैरे, तिथे दशमद्वाराचा देखील उल्लेख. हृदयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, हृदयाचं नाही. ते दारच नाहीये. ते दार कुठे आहे? एक दार आहे, गुप्त आहे, बंद आहे, पण दार आहे. मोठ्यातले मोठे योगी जे असतात ते त्या दशमद्वारातच प्राणोत्सर्ग करतात. कोणतं आहे? काळू पण होते ब्रह्मरंध्र. हा इथे येतो. हा इथे लहानपणी ज्याला म्हणून दशंगुले उरला असा जो म्हटला जातो, 10 दारांचा अधिपती म्हटला जातो. नमस्कार. 10व्या दाराचा अधिपती म्हणला जातो. तो देहाला पण लागू होतो. देहाच्या आतमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, तिला हात नाही आहे, पाय नाही आहे, डोळे नाही आहे, कान नाही, काही नाही आहे. असा कोणता व्यक्ती बसलेला आहे? हृदयाला हात आहे की 4 हात आहे? 4 वाहिन्या आहेत त्याला, 4 हात आहे हृदयाला. मेंदूला हजारो हात आहे. म्हणजे मेंदू तुमच्या एका सेकंदात, एका निमिषात 62,000 स्वप्न पाहतो. 62,000 पण विचार करू शकतो. कोणता आहे? खरंच मग तर आम्ही आत्मपरिवर्तन शब्द वापरतोय. हातपर्यंत परिवर्तन होणार कसं त्याचं? जाणवलंय का सगळ्यांना? आता हे पुढे बंद करतोय मी. आता याचा विषय झाला आता. हा सांगा आता. सगळ्यांना आत्मा शब्द सहज कळतो. यालाच गीतेमध्ये देही म्हटलंय.
हा देहाला धारण करू नये. आणि आमचं उपदेश म्हणते कठोपनिषद ना, कठोपनिषद याचे करते की आत्मा देह हा रथ आहे आणि दशे ते 10 आपण आता दशेंद्रिय म्हटले, म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे त्याचे घोडे आहेत. त्या सारथी कोण आहे त्याचा? हा, कोण सारथी आहे? मन सारथी आहे. आता सांगा, आमच्या शरीरात मन आहे की आत्मा आहे? नक्की मन कोण आहे मग? मन कोण आहे? हा? मोठा तो सांगू शकणार आहे मन कोण आहे. मन काय? आजचं सायन्स मनाला मेंदू मानते, पण मेंदू म्हणजे मेंदूला मेंदूच म्हटलेला आहे. मग हाताला पाय म्हटलं चालेल का? मग मन काय आहे? ती बुद्धीची आहे, मेंदूची प्रक्रिया आहे ती. हा, मन भटकणार म्हणजे शेंडेसर भटकलं तर मन भटकलं. नाही, शेंडेसर भटकले. शेंडेसर कुठे भटकले नाही, मन भटकलं. मनाला काय उपमा दिलेली आहे? हे याच्यात हे दोन्ही गोष्टी याच्यात आला नाहीये. आपण तर देवत्वाकडे चाललोय की नाही. देवाचं मंदिर आहे, तर मंदिर पाहिलं आपण, मंदिर कळलं सगळं. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 10 द्वाराचं असं मंदिर. त्याचं शिखर जेव्हा मंदिराची प्रतिष्ठापना होते तर त्याला देहाची उपमा दिलेली आहे. कळस झाला डोकं, कळसा जो उमवता होतो मान, जो कळसा मधला भाग जो येतो तो छाती, खालचा भाग जो येतो तो हृदय ते पोट, आणि खाली जो पाया येतो त्याला पाय म्हटलेला आहे. म्हणून पायाच्या पायरीवर, पहिल्या पायरीवर आम्ही नमस्कार करतो. त्याला पायरीच काय म्हटलंय? पायरीच काय म्हटलंय? आमचं शरीर कोणाच्या आधारे उभं राहते? पायावर. म्हणजे जो स्थिरतेने उभा राहतो, मग पाय स्थिर आहे का? मग पायरी स्थिर आहे. म्हणजे आम्हाला स्थिर व्हायला काय करावं लागते? आम्हाला गती थांबवावं लागते. का जिथे गती थांबते तिथे पाय तयार होतो, पाया तयार होतो. तो मजूत असलं सगळं मजूत. अशी कल्पना पूर्ण मंदिराची केलेली आहे. असं मंदिर आमच्यामध्ये आहे की नाही? सगळं पाहिलं आम्ही, कोण कुठे कसा काय, प्रत्येकाचे हे पाहिले आपण. काय आता आपलं फक्त की मन काय आहे आणि आत्मा काय आहे सांगा. आता आम्ही एकादशीचा व्रत करतो, करता का? आज एकादशी आहे. आज ऑर्डर का निघाली? आज एकादशी आहे, हा मठ आहे, सगळ्यांनी उपवास केलाच पाहिजे. तर एकादशीचा उपवासाशी संबंध आहे का? का झालं तुम्ही दोघे लहान मुलांसारखं? हा, याच्यात मन नावाचा भागच आला नाहीये. आम्ही एकादशी करतो, बरोबर? एकादशी करतो की नाही आम्ही? म्हणजे काय करतो आम्ही? ते कोणासाठी आहे? उपवास वगैरे हा भाग निरा आहे काय? उपवास करणं म्हणजे जवळ बसून राहणं, त्याचं चिंतन करणं वगैरे भाग निरा झाला काय? एकादशी कोणासाठी केला जाते? पण मन म्हणजे का? मनच कळलं नाही ना आम्हाला, आत्माही कळला नाही अजूनपर्यंत कसा काय. तर पाहिला आहे का कोणी? एक सहज मी एकादशी व्रत विचारलाय, बुद्धांत तो 11 शब्द वापरला, एकादशी शब्द वापरला, त्याचा संदर्भ पहा ना आमच्या ह्याच्यात कुठे येतं, याच्यामध्ये कुठे येत आहे? तर शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत, ठीक आहे. पंचज्ञानेंद्रिय त्याचं अवतरण आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, पंचप्राण आहे, पंचाचे 5 उपप्राण आहे. हे शरीरामध्ये आहे सगळे काय? हे 5-5च्या जोड्या आहे. तर आपण 2च गोष्टी घेऊ, मी खूप नाही मोठ्या आपण करणार. ज्ञानेंद्रिय घेऊ, पंचप्राण घेऊ काय? संबंध येतो कुठे? 10 झालं, 11वं काय आहे? मन हे काय आहे मग? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचा अधिपती असलेला मुख्य इंद्रिय हे काय झालं? बरोबर ना? असंच आहे ना? असं नक्की ना?
अरे यार, मला माहित नव्हतं विचारतोय मी. म्हणून मनाला 6वी इंद्रिय हा. म्हटलं. चार इंद्रिय. काय तर दोन इंद्रियाचे भागात, दोन भागात विभागला गेल्यामुळे, कारण जे जे मन चिंतेल ते इंद्रिय काम करायला लागते, मग त्याचे अवयव हलायला लागतात आपले. काय 11वं जे इंद्रिय आहे हे ज्ञानेंद्रियामध्ये, मन ज्ञानेंद्रियामध्ये मोडत नाही ना, कर्मेंद्रियामध्ये मोडत नाही, ते दोन्ही कामं करतो तो. बरोबर आहे. आता मन जर इंद्रिय आहे तर आम्ही मनावर उपचार करतो, म्हणजे काय करतो, कशावर उपचार करतो? आमच्या इंद्रियांना त्याच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाण्यासाठी आमचे उपचार असतात. कोणते उपचार असतात? ज्याला आम्ही साधना नाव देतो, तर उपवास नाव देतो, व्रत नाव देतो. या व्रताने उपवासाने आत्मा भेटतो का? जर मन हा रथाचा सारथी आहे आणि रथ त्यांनी नदीच्या दिशेने वळवला, नदीत टाकला, काय राहिला? किंवा पर्वतावर घेऊन गेला जोरात, कळलं याच्या पुढे काहीच नाही आहे, तरी पुढे सोडला, खाली पडला, काय राहिलं? मग साधन हे या 10वे इंद्रियाला आपला वश करण्यासाठी नाही आहे, तर वश करून आपल्या वापरण्यासाठी नाही आहे. मुळातच हे इंद्रिय स्वतंत्र इंद्रिय जरी असलं तरी याचा मूळ स्वभाव आत्म्याकडे जाण्याचा स्वभाव आहे, त्याचा म्हणजे विशेष भाव, मूळ भाव आहे त्याचा. पण आम्ही अनेक जन्मोजन्मी जे संस्कार आमच्यावर होत आले, जे कर्म करत आलो, त्या कर्मातून हे बाह्य दिशेने बाहेरच्या जगाकडे वळलं, आतमध्ये वळलंच नाही. मग आम्ही साधक आहोत, मन नावाची वस्तू आम्ही ठेवली आहे आणि आत्मा असल्याचं आम्ही सांगतो. आत्मा हा तर कोणालाच कळला नाही, त्याने ईश्वराचा वास म्हणतो. मग तो ईश्वर कसा आहे? आमच्या शरीरात ईश्वर कसा आहे? कोणत्या स्वरूपात आहे? ज्योती स्वरूपात आहे. नक्की? बरोबर आहे. अजून मग ज्योती आहे तर मग ईश्वराचे आकार कोणते आहे? निराकार. मतलब कळणार कसं आहे निराकार आहे तर? मग आम्हाला ईश्वर कळला पाहिजे ना आमच्यातला कसा आहे तो. म्हणतात ते बरोबर आहे. आपण काल एक शब्द वारंवार ऐकत होतो, कोणता? दोन्ही भुवयाच्या मध्ये भगवान कृष्ण नावाने शब्द वारंवार वापरायचो आपण. हा, कोणतं चक्रबिंदू? हे कोणता बिंदू असतो? हे एक शब्द वारंवार 3 अक्षरी शब्द आला, 3.5 अक्षरी, 3.5च आहे ना, वारंवार वापरलाय. मला तो हा शब्द म्हणजे तुम्हाला तो आवडतो, वारंवार आवडला. ध्यान करताना सुद्धा वापरला शब्द तो. भगवंतांनी स्वतःचा वास कुठे म्हणलेला आहे? याच्यामध्ये, म्हणजे आम्ही टिकली लावतोय टिकलीच्या मध्ये, गुरुमध्यामध्ये आज्ञाचक्र म्हणलं स्वामींनी. आता आज्ञाचक्रात आहे का तो? एक शब्द प्रयोग आलेला खूप सुंदर त्याला. भुरकुटी म्हणजे भुवय आहे. मग काय म्हणतात का त्याला? आज्ञाचक्र नाही, आज्ञाचक्र झालं. आज्ञाचक्र कोणतं काय म्हणतात त्याला? त्याचं घर, माझं घर आहे म्हटलं तिथे त्यांनी. माझं शब्द किती वापरला काल मी. मग आम्हाला स्वयं अनुशासन पाहिजे आहे, आम्हाला मन एकाग्र पाहिजे आहे. मग एकाग्रतेने ऐकतोय का मी? काय शब्द कोणता आलेला आहे? 3.5 अक्षराचा शब्द आहे. एक अजून मात्र अडलं 4 अक्षराचा शब्द आहे. म्हणजे याच्या दृष्ट्या, काव्यदृष्ट्या जर वर्ण मोजले तर 4 वर्णाचा शब्द आहे तो. डोकं खाजू रे, इतकं जोर नाही बोलत आहे मी माझ्या पद्धतीने अधिक सोपं करायचा प्रयत्न करत आहे. नाही, हे शब्द झाले भ्रूमध्य वगैरे सगळे. ते आपलं घर आहे, मी इथे वास करतो म्हटलंय. ज्यांचा विचार तू कुठे असतोस बाबा? तो म्हणतो मी सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. मग तू आमच्या शरीरात कुठे असतो? कारण शेवट मला एका गोष्टीवर करायचा आहे त्याचा सगळ्याचा. ब्रह्मरंध्र तर दार आहे, उघडा आहे ते तर कायम. तर शब्द आहे, तुम्ही बोटू नका दाखवू मला, शब्द सांगणं काय आहे तर काय. आज्ञा मी 3 अक्षरी म्हणतात, मी 5 अक्षर सांगत आहे मला. त्याचं नाव आहे कुटस्थः स्थिरो भवती. मी कुटस्थामध्ये स्थिर असतो, स्थिर भावाने राहतो. हे मी सांगितलं नाही बरं. मी काय म्हटलं होतं पहिल्या दिवशी, आमच्या भुवयांच्या मध्ये अशी कल्पना केली गेली आहे की 7 त्रिकोण आहे. त्या 7 त्रिकोणाचा केंद्रबिंदू भगवंत आहे. त्या 7 त्रिकोणाच्या आधारावर
आजकाल यंत्र पाहतो वेगळे देवतांचे, त्या देवतांच्या यंत्राची रचना केलेली आहे. म्हणून कुंकू आम्ही लावतो ना, त्या आज्ञा चक्राच्या याच्यावर लावतो आणि स्वामी कुंकू म्हणजे आचर कुंकू लावतात ते मध्यभागी लावतात, त्या देवतेच्या निवासस्थानावर लावतात. आणि ही भ्रुकुटी ही इतकी आहे पूर्ण, याच्यात जर 7 त्रिकोणच्या मध्ये शेवटच्याच्यात तो वास करतो. ती खोली रुंदी सगळं सगळं शास्त्राने सांगितलं किती मोठी काय आहे, मग तिथे तो वास करतो. मग शरीराचा पूर्ण आम्ही म्हणतो देव इथे वास करतो, तर भावनेनी पाहतो देव हृदयात वास करतो. मुळात देवाचं स्थान सारथी बसेल कुठे हो? समोर बसेल ना. मग समोर काय येणार? अग्रत कोणता शरीराचं? हा भाग समोरचा भाग आहे, वरचा भाग आहे की नाही? अग्रतो हा भाग आहे की नाही? वरिष्ठ मोठा भाग आहे की नाही? सगळ्या शरीरात जड काय आहे? हा, जड काय आहे? तुम्ही ध्यानाला बसा, खाली काय येते पहिले? मग कोणतं? हा, ध्यानाला बसलो, खाली भले झोप आली, मग जड कोणतं आहे? डोकं आहे. आता ठीक आहे, म्हणजे खूप विस्ताराने आपण जाऊ नये, फक्त समजण्यापुरतं पाहू. याच्यात 5 मूळ खांबांचं, त्याला सहाय्यभूत असलेल्या 20 आणि 21 मन धरून 21 कोणाड्याचं. 21 कोणतं म्हटले? 21 कोणते? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, 5 उपप्राण आणि 21वां मन नावाचं. यात एक खिडका करू आपण, जे मी गृहीत धरत आहे बरं. असं हे आमचं शरीर, त्या शरीरामध्ये कुटस्थ म्हणजे देहवारामध्ये भगवंत बसलाय. खरं आहे काय सगळं? आम्हाला तर पाहताच येत नाही. येतो का पाहता? मी आत्मा सुद्धा म्हणत नाही, ठीक आहे, आत्मा आहे वगैरे मान्य आपलं सगळं आहे, पण आत्म्याला देव समजूया आपण काय काही काळापुरतं. तर एक गोष्ट आहे छोटी शेवटची, कारण 11 वाजले. शेवटची अशी गोष्ट आहे की असं एक गोरखनाथ महाराज, गोरखनाथ आणि मच्छिंद्रात बसले असताना गोरखनाथांना असं वाटलं की मी माझ्या गुरुपेक्षा, गुरुच्या काही अशा गोष्टी घडल्या होत्या, त्यानंतर गुरुविषयीचा संभ्रम उत्पन्न झाला. गुरु मच्छिंद्रात काही काळापुरती राज्यात मारुतीच्या आज्ञेने राहिले होते. त्यांना वाटलं की माझा गुरु बायांमध्ये रमला तर सोन्याचा मोह झाला, त्यांना विकल्प येतो आणि त्यांची जर असं काही वेगळ्या भाषेत बोलायला लागतात. फक्त म्हणजे आचार्याने हे म्हणू नये ही कथा सांगा कुठे लिहिलेली आहे, कुठे लिहिले सांगू शकणार नाही, मी ऐकलेली कथा आहे. त्यांना हे उत्पन्न होतो, माझे गुरु तर हे झालेले आहे, योगी नाहीयेच, ते सगळा मोह आहे. सोन्याच्या विटीचा मोह होता, मुलाचा मोह होता, श्रीराज्यात रमले, आपलं योगी पण विसरले. असे ते भाषा वेगळी होते. त्यांना असं त्यांनाही कळते मच्छिंद्रनाथांना. लास्ट बेंच यावर तुम्ही समोर आहे, इकडे कोण रे समोर आहे? याच्यात नाही चालू तुमचं? मग सांगा काय चालू, आम्हाला कळेल ना, आम्हाला तर कळू दे. हा बोला ना. चित्र कोण काढणार आता ताबडतोब? तुम्हीच काढता? संकल्पना सुरू आहे, चित्र कोण म्हटलं? बर ठीक. खरंच किती खोटं बोलतात हे मुक्ताब आता कळले शिक्षक लोक. बरं ठीक आहे, आपण कुठे आलो होतो? काय चालू होतं आपलं? नक्की हा, असं वाटलं मच्छिंद्रनाथांनी की हा जरा काहीतरी अहंकार उत्पन्न झालेला काही झालाय. एक काम कर, मी खरंच योगी मी नाही तुझ्या यायचा. त्या गिरनार पर्वतावर एक म्हातारा योगी आहे, त्याला भेट. जातात, अहंकाराने फुगलेली छाती असते, गिरनार चढतात, ते एक म्हातारा योगी बसला असतो. तर म्हणतात माझ्या गुरुने तुला भेटायला सांगितलंय. हो बाबा बस भेटायला सांगितलं असलं. म्हणजे मी काय, मी म्हातारा झालोय, तुमच्यात काय काय सिद्धी आहे मला दाखवा. तू माझ्या काहीच सिद्धी नाही माझ्यामध्ये, तुझ्या काय तू दाखवा आधी म्हणून. आणि मग ते खरंच आहे, मी ज्या सिद्धी दाखवेल त्या तुम्ही ओळखायच्या. शरत लागते एकमेकांमध्ये. पहिले तो म्हणतो म्हातारा म्हणतो, योगी म्हणतो तू दाखव तुझ्यात काय काय सिद्धी आहे.
पाहूया आपण. त्याला वाटतं चला मला आधी मान दिला, मोठेपण दिलं, दाखवावं. पक्ष्यांमध्ये तो विलीन होतो. तो हाताला हुडकून हातान धरून खाली आणतो, पाण्यात विरघळतो, बाहेर काढतो, हवेत व्हायला लागतो, धरतो, उभा करतो. मी गोरखनाथ प्रत्येक वेळेस पकडला जातो. जिथे ते गोरखनाथ लपतात, ज्याच्यात विलीन होतात, त्या प्रत्येक गोष्टीतून त्याला काढून समोर उभा करतो. गोरखनाथ थकतात, आता कुठे लपायचं, काय राहिलं ते लपलं पाहिजे असं काय राहिलं? काहीच नाही. सृष्टीतल्या प्रत्येक जीवात ते जाऊन आले, पंचमहाभूतल्या प्रत्येक तत्वात जाऊन आले. सगळ्या ठिकाणावर त्याला त्या योगीने हुडकून समोर आणलं एका क्षणात, जास्त वेळ लावला. आता पाळी योगाची आली. योगाला आपण जरा गिरणारवर कोणाचा वास आहे? दत्तात्रेयाचा. मग योगी कोण होता? दत्तात्रेयाचा. वृद्ध होता की नाही? तो मी लपतो, तो गायब झाला. गोरखनाथाने सगळ्या ठिकाणी शोधलं, पक्षात पाहिलं, पाण्यात पाहिलं, सगळ्या ठिकाणी पाहिलं, सगळं शोधलं, अख्खं जग पछाडलं. खूप हे झालं रे, असं कसं? मला सगळं समजतं, मला सगळं येते, अढा सापडे, मला एका सेकंदात त्यांना शोधलं त्यांनी, आणि मी इतका वेळ तर शोधू शकत नाहीये. सगळं पृथ्वी म्हणजे ब्रह्मांड शोधून काढलं, सगळं ब्रह्मांड, जितक्या ब्रह्मांडाचे उरलं का ते ब्रह्मांड सगळे पाहिले. हा कुठेच सापडला नाही. मग हा कुठे लपलेला आहे? थकला, गुरुकडे गेला. गुरुला विचारलं असं झालं, तो योगी कुठे गायब झाला, कळलाच नाही, पुढे हे झाला, तर तुम्ही शोधून काढा. मग त्यांनी काय सांगितलं सांगा, त्या पुढचं उत्तर तुम्ही दे. हा, कशामध्ये? हृदय. आपण कुठंच मानून हृदय म्हणून चालेल, हरकत नाही. चालेल. ती प्रक्रिया काय त्याची? म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर शोधतो, सगळ्या गोष्टी बाहेर शोधतो. देवाला सुद्धा कुठे शोधतो? मंदिरात, बरोबर. आम्ही तीर्थयात्रेला जातो, देवाला कुठे पाहतो? तीर्थामध्ये. जे जे म्हणून आम्ही सगळं बाहेर पाहतो. मग देह जर मंदिर आहे, देवान कुठे वास केला पाहिजे? माझा पण जरा वरून खाली उतरलो की त्यांनी हृदयात असतो. ठीक आहे, आता मान्य केलं, धर्म मानाने सगळ्यांच्या याच्याने. मंदिरात आहे, हृदयात आहे. मग तो कसा पाहायचा? कसा पाहिजे? आता पुन्हा एक शब्द येतो, चित्तशुद्धी. अहंकाराने चित्त मलिन झाला नाही, हा आत्मा डोकवू शकला नाही. मग आम्हाला आमचं परिवर्तन स्वतःचं करायचं असेल तर देहातला परमेश्वर शोधाला उपासनेच्या मार्गातून चित्तशुद्धी करावं लागणार आहे. म्हणजे आमचं मन छान असं साबण लावून धुवून काढावं लागणार आहे. आपल्या इथे एक डॉक्टर होते कुलकर्णी म्हणून, त्यांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन चालू होतं, अनेस्थेशिया दिला. ब्रेन ट्युमर, आता ब्रेन हा कवटीच्या आतमध्ये आहे ना, की वरती आहे कवटीच्या आतमध्ये? कवटी फोडली होती, त्याला बाहेर काढून त्याला ऑपरेशन चालू होतं, अनेस्थेशिया उतरला. डॉक्टर घाबरले, कवटी फोडलेली आहे, रक्त आहे, तर दुःख वेदनात असतातच की नाही. काय डॉक्टरांनी भीती वाटली, काय काळजी करू नका, तुम्ही माझा मेंदू तुम्ही धुवा म्हणे, ते ऑपरेशन करायचं नाही म्हणे, धुवा म्हणे, मेंदू स्वच्छ धुवा, त्याच्यात काही काळजी कसं राहिला नाही पाहिजे. कारण मला रामाचं नाव घ्यायचं, माझ्या गुरुने पाठीशी कानात एकसारखं राम राम म्हणत आहे, रामाचं नाव घ्यायचं आहे, मला माझ्या देवाचं नाव घ्यायचं आहे, मेंदू स्वच्छ करा माझा. मेंदू म्हणजे चित्त होईल का? पण ज्या एवढ्या वेदना सुद्धा जो देवाला आठवतो, तर देव भेटला असेल की नक्की, की नसेल भेटला? हा, मग देव कसा असेल आमच्या हृदयामध्ये, कसा असेल? इतकं हृदयाचे ऑपरेशन झाले. म्हणजे गमतीने माझं ज्या मणक्याचं ऑपरेशन केलं, त्या डॉक्टर कुरुंना विचारलं, का म्हणजे इतके मणक्याचे ऑपरेशन केले, मणक्याच्या मधात हे असते, कुंडलिनी असते, तुम्हाला तुम्ही पाहिली का? 2 नाड्या असतात, सूक्ष्म नाड्या असतात, ज्या कोणत्या असतील त्या. कोणत्या नाड्या सूक्ष्म 2 मणक्यामध्ये? आपल्या इडा आणि पिंगला, जी ध्यान किंवा योग क्रियेमध्ये महत्वाची मानल्या जाते. तुम्ही पाहिलं का? आता इतकं आपण माणूस पाहू शकेल की नाही? ते हसले मोठ्याने, ते साधका चांगले, असं नाही साधका चांगले, ते कुठे नसले. दादा तुम्ही काही बोलता? बरं, केव्हा विचारलं? अनेस्थेशिया चालू असताना. काय डॉक्टर तुम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलं का 2 ते गुंड पाहिलं का, नाड्या पाहिल्या का? असेल तर मला दाखवा बरं. त्याच्यात काय पाहणार आहे? जो आम्हाला वेध लागेल, ज्याचा
ध्यास लागेल ती गोष्ट आम्हाला त्या त्या जागेवर दिसेल. आम्हाला ईश्वरात ध्यास नसल्यामुळे देह मंदिर आम्हाला कळतच नाही. आता या मंदिरात जपलं कसं पाहिजे? एक प्रकार सांगितला याच्यामध्ये नियमामध्ये, शौच, बरोबर की नाही? आतली आणि बाहेरची घाण सगळी काढून टाकायची आहे. काय ते शौच म्हणजे केवळ शरीर धुणे नाही, तर शरीराच्या अंतर्गत भागात सुद्धा अनेक प्रकारच्या घाण, त्याला षडरूप म्हटलेलं आहे. त्या षडरूपाला त्या श्रेहाच्या आतून हद्दपार केलं, ते पूर्ण काढून टाकलं, ते निघत नसतं काढून टाकला म्हणूया आपण, तर आम्हाला देवाकडे जायचा रस्ता मोकळा होईल. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं जर देहातला परमेश्वर पाहायचा असेल तर बसावं लागणार आहे. साधन बसायचं कोणतं होणार आहे? भिंतीला बसणार आहे का आम्ही? करतो बाई तू ध्यान कर, देवाला पहा. कोणाला बसवणार आहे आम्ही? हा, कोणाला? बोल की, बोलला होता तू मनुष्याला. मग देह म्हणजे मी आहे ना? म्हणजे देह म्हणजे मी आहे की नाही? मी टाळू शकणार आहे का? आत्मिक दृष्ट्या मी हा वेगळा कोणताही असू दे काय, ते या मीला बसवा लागणार. कोणासाठी बसवा लागणार आहे? हा, बोल की मोठ्याने. हा, ध्यानाला माझ्या आतला असलेल्या देवाला शोधासाठी, म्हणजे मीला शोधणार आहे. कोणाला? का महाराज त्याशी बोलताना महाराज का नाही, स्वच जाणीव जिथे होते, स्वतःची जाणीव जिथे होते ते म्हणजे, मग स्व म्हणजे देह आणि स्व म्हणजे, बोर्ड बदललाय पण लक्षात ठेवा. स्व म्हणजे कोण? आमच्या अंतरंगात बसलेला जो परमेश्वर आहे, ती खरी आमची ओळख आहे. ती ओळख विसरून देहाकडे जास्तीत जास्त लक्ष देत आम्ही आमच्या मूळ स्वरूपाकडे न पाहता जेव्हा चालायला लागतो तेव्हा हा विषय ठेवावा लागतो की नुसतं मनुष्य जन्म मिळाला हा असा नाही मिळाला, एका मंदिराच्या स्वरूपात मिळालाय. मग त्याचं शुचित्व, त्याचं शुद्धता, त्याची निर्मलता जपावं लागेल ना. मग त्यासाठी ध्यान आहे, त्यासाठी स्तोत्रपठण आहे, त्यासाठी देवपूजा आहे. गंमत तशी देवपूजा करताना सुद्धा याच्यात विषयीलाच देव अंतर्धारा मानताना एक तरी मी बोलतो असं म्हटलं, देव याच्यात देवपूजेत, म्हणजे आम्ही देवासारखे व्हा, मग देवाचं पूजा करा. मग शरीराची पूजा केली पाहिजे की नाही? काय पूजा शरीराची केली पाहिजे की नाही? सगळा वेळ मीच घेणार आज, ना चर्चा ना काही याच्यामध्ये. शरीर पूजा करणार नाही सांगा तर. पायावर पाणी टाकतो पाद्य, शरीर पाणी टाकतो, स्नान, साबण लावतो, विशेष स्नानाला का आपण शकतो, आपण विशेष अर्घ्य देतो, विशेष अर्घ्य वेगवेगळ्या साबण वापरतो, शॅम्पू वापरतो, कधी अभ्यंग स्नानाला तेल लावतो. वेगळे स्नान, देहाची सुद्धा स्नान आहे. इथे आत्या बसली आहे, ते आयुर्वेदाची डॉक्टर आहे, त्यांचे वेगळे स्नान त्यांनी सांगितलेले आहे सगळे देहासाठी. स्नान आम्ही करतो. झाला की नाही अभिषेक देवाला? ते शरीर शुद्ध झालं त्यांनी सगळं काय. मग शुचिता कशाने येणार आहे? शरीर शुद्ध झालं. मग देहाची पूजा, अभिषेक झाला, ठीक आहे, आपण देहाच्या बाबतीत बोलू. मग देवाला हळद कुंकू वाहतो की नाही? गंध लावतो, हळद कुंकू लावतो, फुल वाहतो. मग तुम्ही जर याच्यात गेला, दक्षिण भारतात आतमध्ये गेला, प्रत्येक कानामध्ये फुल अडकवलेलं दिसतं की नाही? आमच्या सुद्धा कानात फुल लावून बंदरातले फुलले कानात लावतात लगेच. ही दक्षिणेची पद्धत आहे. प्रत्येक स्त्री कानामध्ये फुल लावते, प्रत्येक पुरुष कानामध्ये फुल लावतो. मग आता हळद कुंकू लावलं पाहिजे की नाही? कुठं लावलं पाहिजे ते? हा, कपावर. काबर लावलं पाहिजे? शास्त्रीय कारण नाही कसं काबर. आता देवाची पूजा म्हणत आहे आपण, की माझी पूजा मी कशा पद्धतीने केली, स्नान सुद्धा कसं करावं लागेल अधिक चांगले. काहीतरी जेव्हा आम्ही स्नान जातो तर 7 नद्यांचं स्मरण करावं लागेल, देवाचं स्मरण करत तांब्या अंगावर घ्यावं लागेल. आता देवच जर मी आहे तर मी म्हटलं की दुसरं मीच करायचं आहे, मग कोणाचा उच्चार करावा लागणार आहे? माझाच करावं लागेल की नाही? मग देवाचा उच्चार करत अंगावर पाणी घेतलं तर तीर्थ होणार नाही का? ते मग तीर्थ स्नान होईल त्याने. देव शुद्ध झाला, कपार कुंकू लावून देवाची पूजा केली, झालं की सगळ्यात आपली पूजा करतो की नाही? पण इथे तर आम्ही आग्रह का ठेवला, कपाल कुंकू असावं. का बरं असावं? ज्या ठिकाणी देवतेचा वास आहे
त्या ठिकाणी काहीतरी त्याचं चिन्ह असावं. हा एक भाग झाला. आता अंतर्गत शुचिता काल सांगितलं ना, म्हणजे 15 मिनिटं जवळपास त्या विषयाला बोलले सगळे. नामस्मरण इथे देवावर विश्वास करायला किती किती हात वरती करा बरं. नक्की 4-5 हात वरती आले फक्त, बाई कोणाच विश्वास नाहीये. देवावर विचार, सद्गुरू नाही, देवावर विचार. देवाचे व्याख्या चालू आहे आमचे. हा नक्की. तो भाग ना, तो देव सगळ्यांमध्ये आहे हो. काय देवावर विश्वास असतो, विश्वास का बरं म्हणत आहे? जर देवपूजा करायची तर देवासारखं व्हावं लागणार आहे. नुसतं बाहेर अंगाने व्हायचं आहे का आम्हाला? अंतर्गत अंगाने व्हायचं आहे. मग त्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले, उपासना पद्धती सांगितल्या, त्याचा अवलंब करावा. कारण देहातला जो देव आहे तो आम्हाला दिसावा. जसं आपण पुढचा विषय जो देव अंतर्धरा नंतरचा तिसरा टप्पा जो आहे त्या देवावर चर्चा करू आपण अंतरंगातल्या. ते एवढंच सांगतो की देहाची शुचिता करून नुसतं होणार नाही, अंतरशुचिता सुद्धा आम्हाला जपावं लागणार आहे. कारण आमच्या आतमध्ये परमेश्वराने स्वतःची वस्ती केलेली आहे. जसं गोरखनाथांना कळलंच नाही तो कुठे गेला. तिच्या गुरुकडे आला त्यामुळे दंड शांत बस, आतमध्ये डोको. शांत गोरखनाथ बसतात, आतमध्ये पाहतो योगी छान दत्तात्रय स्वरूपात बसलेला होता. मग आतमध्ये डोकवणं म्हणजे काय, आतमध्ये पाहणं म्हणजे काय, या सगळ्या क्रिया सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत करत आहोत. पण देवप्राप्तीसाठी नाही आहे, त्या स्वतः शोधण्यासाठी नाही आहे. काय त्या फक्त क्रियात्मक आहे. पाय चालतात बरोबर आहे, हात माळीवर फिरतो बरोबर आहे, पण त्या 11 इंद्रियाचा कोणीच विचार करत नाही. म्हणून आमचे चित्तवृत्ती निरोध शब्द आला, चित्तवृत्ती दमन शब्द नाही आलाय. आम्हाला विचारलं यार, आमचे इथे एक मित्र आहे, तो असे डोक्यात विचार आले की घरी येतो, मी खूप वाईट माणूस आहे. नाही, देह देवाचा आहे, त्या जपलंच पाहिजे, तो आतमध्ये आहे. वाईट विचार तोच आणतो, दुसरं कोणी आणत नाही. असं म्हटलं तर मग देहातल्या शुचित्वाचं पाहत असताना देहाचं स्वरूप सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ते वारंवार समजून घेतलं, कारण एका ह्याच्यात ते होणार नाही. याचे वेगळे भाग सुद्धा आहे. प्रत्येक देवतेचं कार्य, आणि जेव्हा देव पंचतत्वात विलीन होतो ते पंचतत्व कुठे कुठे जातात, कसे जातात, का होतात, आज दश देहामध्ये येतो. म्हणजे ज्याचं घेतलं त्याला अर्सग अर्पण करायचं असते, असं तिकडे जातात. फक्त आपण याच्यापुरतं मर्यादित पाहिलं की आपण साधनेचं साधन म्हटलं आहे, त्याची साधना करायला तो आमच्या अंतरंगात आहे. असं असताना आमच्या त्या अंतरंगातल्या मंदिराची रचना कशी आहे हे कळावं साठी आपण हा विषय मांडला. जेव्हा देह आहे, जो तो ज्या भूमीवर उभा आहे आणि पृथ्वीच्या ज्या भूमीवर उभा आहे त्या भूमीचं ऋण सुद्धा या देहाला लागलेलं आहे. त्या भूमीच्या ऋणाचा विचार आणि पुढच्या सत्रात आम्ही करणार आहोत. लक्षात ठेवा, देह आहे तर देव आहे, आणि देव आहे तर श्रद्धा प्रगट झालीच पाहिजे, होतेच. काय त्या श्रद्धेने आम्ही देहाला पाहायचं आहे, जसं देवाला पाहतो तसं. याचा अर्थ स्तोम माजवायचं नाहीये, मी देव असताना त्याला कुठेतरी छान कपाटात ठेवायचं नाहीये. काय तर देहाचा जपणूक करताना ईश्वराला जपत आहे या भावनेने देहाला जपा. साधन देवासाठी करायचं, देहासाठी नाही, पण देहाला तापवावं लागणार आहे. सोनं निखरल्याशिवाय, तापवल्याशिवाय निखरून निघत नाही. जोपर्यंत भूमीवर बसत नाही तोपर्यंत आसन सिद्ध होत नाही. त्या भूमीचं म्हणजे आमच्या राष्ट्राचं नेमकं काय करतो, म्हणजे राष्ट्र काय आहे, कसं आहे, याला देवभूमी म्हटलं की देवभूमी कशी आहे पुढच्या सत्रात आपण पाहणार आहे. हा शब्दांना विराम देतो. अनेक विषय फिरत आपण पुन्हा इथे आलोय, विराम देऊया. आणि याच्यावरती काय आता 15 मिनिटं आहे, काही शंका असेल तर विचारा. चर्चा आपण करण्यात वेळ घालण्यात वेळ खूप झाला की मला वाटत नाही, वेळ आपण घालवावा त्याच्यामध्ये. हा बोला तुम्हाला. हा 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 तुम्ही म्हणजे कोण? नंतर बोलतायला आपण रंगला, त्या आतावरून दाखवू काही शकणार नाही यांना. पुन्हा पुढचा विषय पुन्हा थांबेल ते नाही पुन्हा, कारण देह यांना अजून कळलंच नाही काहीच, फक्त हातपाय कळले बरोबर ना. चित्र कोण काढणार इकडे? अनिशा आहे सोबत तुझ्या एक मुली मंडळीमध्ये म्हटलं तर काढू शकणारे. ती मांडणार ते व्यवस्थित, ती मांडला काय काय ते तर सांगा ना आम्हाला, कशी आयडिया आहे. अरे
बरं ज्यांना जायचं ते जा, पहा काय करतो करून पाहू काय हे करतो पाहूया देहाला. काय वेदांत काय काय आमची चर्चा करा, आम्हाला कळू द्या काय बोलताय तर. हा आम्ही कसं तसं तेवढं सगळं बोललो आम्ही यार, आता अजून काय सांगायचं. चित्र तयार करत असताना जे हे स्थान आहे, असा आकार आहे, पण ते 15 मिनिट होणार आहे यांच्या ह्याने? 15 मिनिट होणार आहे यांच्या ह्याने? त्रिकोण आहे, षटचक्र आहे, हे जे आहे हे पिक्चरचा बसा सर कोण आपलं तर याचं मनी चर्चेत 5 मिनिटं गेले तुमचे यार, 10 मिनिटात तुम्हाला वापस यायचं आहे सगळं करून. Google Gemini वरती सुद्धा खूप कष्टाच्या साथ कोणी येणार नाही. उसका मैथमेटिकल कैलकुलेशन ही सही है. कष्ट बनाते समय 3 जगह थीटा, एक जगह 30 डिग्री, एक जगह 45 डिग्री लेना पड़ेगा. अब मैथ्स वाले को भेजो वहां पे थीटा बना ले. पाहूया काय करायचं पाहूया. ठीक आहे. मग हातांना हातात देवता मांडावं लागणार आहे, बोटांचे देवता मांडावं लागणार आहे. एक एक एंगल ऐसे फर्स्ट एंगल 30 का है, सेकंड एंगल 45 का है, थर्ड एंगल 42 का है डिग्री, और उसके बाद 4 एंगल जो है वो 60 डिग्री के. बरं आता बंद कर आता बंद कर.